सांगते मी. नमस्कार मंडळी, आज आहे आमचा डे 2 सिडनीमध्ये आणि दिवसाची सुरुवात मस्त थंडी आणि पाऊसने झालेली आहे. आणि आज आम्ही आले आहोत ब्लू माउंटेन्सला. सो ब्लू माउंटेन्स हे सिडनीपासून थोडंसं लांब आहे, 1-2 तास, आणि खूप फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. सो इथे येण्याचे बरेच वेज आहेत. तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही गाडीने येऊ शकता, किंवा खूप सारे टूर कंपनीज आहेत जे 1 डे टूर करतात. अदर दॅन दॅट तुम्ही स्वतः ट्रॅव्हल करू शकता, म्हणजे ट्रेननी. सो आम्ही सेंट्रल स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि कटुंबाला आलो, आणि इथून अगेन बस करून एका सर्टन पॉईंटला यावं लागतं, आणि तिथून आपण चूज करू शकतो की आपल्याला स्कायवेनी जायचं आहे का स्टीपेस्ट ट्रेन घ्यायची आहे. ते मी पुढे दाखवेन. बट आत्ता आम्ही जस्ट स्कायवे करून एका पॉईंटला आले आहोत, आणि जो आमचा गाईड होता त्याने आम्हाला सांगितलं आहे ते खूप सुंदर वॉटरफॉल आहे. हे बघा, छान छोटंसं वॉटरफॉल आहे. खूप थंडी आहे इथे. सो प्लॅन तर होता मस्त मस्त क्यूट ड्रेसेस घालायचा, बट स्वेटशर्ट, बिनी आणि स्कार्फ घालून फिरतो आहोत. बट एनिवे, सध्या आमचा एक वेळ झाला आहे. आता इथे आमची वॉक करतोय. खूप सुंदर बॅकड्रॉप आहे, आणि इथून नंतर आम्ही कुठे जाऊ पुढे ते मी सांगते. स्टे ट्यून्ड. सो आम्ही आता एका लुकआउट पॉईंटला आलो आहोत, बट एवढं फॉगी आहे की काहीच दिसत नाही आहे. ॲक्च्युली व्हॅली खूप छान आहे बघायला, बट अनफॉर्च्युनेटली वेदर असं आहे की काहीच दिसत नाही आहे. तर मंडळी, आता आम्ही खाण्याचा ब्रेक घेतलेला, आणि इथे तुम्ही बघू शकता खाण्याची व्यवस्थित सोय आहे, बसायला जागा आहे, मेन्यू पण डिसेंट आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे आम्हाला एक इंडियन आयटम सापडला, तो म्हणजे चना मसाला. सो तुम्हाला जर इंडियन फूडच हवं असेल तर तो सुद्धा ऑप्शन आहे. आम्ही खाल्लं नाचोज आणि वीगन बर्गर, विच वॉज गुड, नॉट बॅड. आणि आता आम्ही चाललो आहोत पुढच्या लोकेशन. ओके, सो आता आम्ही आमच्या सेकंड राईडला चाललो आहोत, विच इज द स्टीपेस्ट रेल्वे. खूप इंटरेस्टिंग आहे. लेट मी शो यू. सो आता आम्ही त्या स्टीपेस्ट रेल्वेमधून उतरलो आहोत, आणि आता आम्ही एक छोटासा हाईक करतो आहोत टू गो टू द केबल वे. नॉट डिरेक्टली, ॲक्च्युली एक दुसरं डिव्हिएशन घेतलं आहे मध्ये एका दुसऱ्या स्पॉटला जाण्यासाठी,
पण तिथून आम्ही जाणार आहोत केबल वेकडे. बट हे खूप छान आहे सध्या तरी. लेट मी शो यू. तिकडे त्यांनी आर्टिफिशियल मशरूम्स बनवले आहेत. छान आहे, मस्त प्लेझेंट. सो आता आम्ही हा हाईक कंप्लीट करून आलो आहे. साधारण 15-20 मिनटं, जास्तच ॲक्च्युली. आणि आता आम्ही ह्या केबल वेनी पुन्हा तिथे वरती टॉपला जाणार आहोत. सो आता आम्ही आलो होतो एक इथे खूप फेमस पॉईंट आहे 3 सिस्टर्स म्हणून. बट इथे एवढं धुकं आहे, काहीच दिसत नाही आहे अनफॉर्च्युनेटली. इथे खूप छान खूप छान स्टोरी आहे त्यामागे. आणि ते 3 रॉक फॉर्मेशन्स आहेत जे दिसतात. बट अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ द वेदर आता इथे काहीच दिसत नाही आहे, फुल फॉगी. इथे बघू शकता, इथून आम्ही आलो इथे असं आहे सध्या. अनफॉर्च्युनेटली, नेवर माइंड, नेक्स्ट टाइम. हॅलो. सो आम्ही आलो आहोत पुन्हा आता हॉटेलवरती. मी नंतर काही शूट नाही केलं एको पॉईंट नंतर, कारण माझ्या फोनची बॅटरी कम्प्लिटली डाऊन होती. बट त्यानंतर काहीच स्पेशल नव्हतं. तिथून आम्ही थोडा वेळ टाईमपास केला आणि नंतर आम्ही तिथून निघालो आणि ट्रेन पकडून सिटीमध्ये आलो. सो दॅट टूक अप्रॉक्सिमेटली 2 तास. अराउंड 3:20ची ट्रेन होती आमची. इथे यायला आम्हाला 2 तास लागले. खूप फ्रिक्वेंटली ट्रेन्स असतात, सो नॉट अ प्रॉब्लेम. फक्त स्केड्यूल बघून तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. आणि आता काही नाही, आता थोडं रिलॅक्स करून काहीतरी डिनरला जाण्याचा प्लॅन आहे. कुठे चाललो आपण डिनरला? फॉरेन रिटर्न नावाचं एक इंडियन रेस्टॉरंट आम्ही शोधलेलं आहे, जिथे आम्ही चाललो. छान आता काहीतरी इंडियन गरम गरम खाण्याची खूप इच्छा आहे. कारण तुम्ही बघू शकता मी मस्त जॅकेट वगैरे घातलं आहे, कारण इथे खूप थंडी आहे. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं पाऊस पडणार हे आम्ही अँटिसिपेट केलेलं, बट एवढी थंडी असेल हे माहीत नव्हतं. बट एनिवे, सो सध्या तेवढंच प्लॅन आहे, फार काही नाही. एनिवे, मी उद्या तुम्हाला दाखवेन आम्ही कुठे जाणार आहोत. उद्या पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. होपिंग की थोडा पाऊस फेवरेबल असेल, जास्त नसेल आणि थंडी पण कमी असेल. सो छान फिरता येईल आम्हाला. सो आय विल सी यू टुमॉरो. बाय.